First of all, good evening to all of you. Good evening, sir. Today we are start the new topic cytoskeleton. Okay. आज आपण कोणता टॉपिक बघणार आहे? सायटोस्केलेटॉन इन अ यूकॅरियोटिक सेल. बरोबर, यूकॅरियोटिक सेल मध्ये काय असणार आहे? सायटोस्केलेटॉन असतो. What about the cytoskeleton? Cytoskeleton means what? The network of fibrils in cytoplasm of the cell. बरोबर आहे. सेल जो असणार यूकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझम आहे आणि सायटोप्लाझमच्या आतमध्ये काय आहे? नेटवर्क ऑफ फायब्रिल्स. ओके, व्हाट? हियर इज द नेटवर्क ऑफ फायब्रिल्स इन द cytoplasm of the cell. That is what it is called as the cytoskeleton. That is what it is called as the cytoskeleton. Cytoskeleton it consists of the what? It consists of microtubules as well as microfilaments. बरोबर, हे जे cytoskeleton असणार आहे त्या cytoskeleton मध्ये काय असणार आहे बघा? It consists of microtubules. Microtubules, what about the microtubules? Microtubules here it is the hollow structure. आणि सेकंड जे स्ट्रक्चर असणार ते कशाचं असणार आहे? मायक्रोफिलामेंटचे. बरोबर, सेकंड स्ट्रक्चर कशाचं असणार आहे? मायक्रोफिलामेंट. मायक्रोफिलामेंट कसे असणार आहे? सॉलिड. मायक्रोफिलामेंट कसे असणार आहे? सॉलिड. ओके, दॅट्स व्हाट cytoskeleton means what? Here it is the network of fibrils. Cytoskeleton means what? Network of fibrils inside the cytoplasm. ओके, त्यामध्ये काय असणार आहे? मायक्रोट्युब्युल्स हॉलो नेचर मध्ये असणार आहे आणि मायक्रोफिलामेंट्स कसे असणार आहे? सॉलिड असणार आहे. ओके, देन व्हाट? द मायक्रोट्युब्युल्स इट इज मेड अप ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. ओके, मायक्रोट्युब्युल्स जे असणार आहे ते मायक्रोट्युब्युल्स कोणत्या प्रोटीनने बनलेले असणार आहे? इट इज मेड अप ऑफ व्हाट? ट्युब्युलिन प्रोटीन. आणि मायक्रोफिलामेंट जे असणार ते मायक्रोफिलामेंट कोणत्या प्रोटीनने बनलेले असणार आहे? एक्टिन प्रोटीन. ओके, दॅट्स व्हाय मायक्रोट्युब्युल्स मेड अप ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन and microfilament made up of the actin proteins. Okay, and microtubules and microfilaments means what? Fibrils. Microtubules and microfilaments means what? Fibrils. And this network of fibrils it is called as the cytoskeleton. The network असणार fibrils त्याला काय म्हणतात आपण? Cytoskeleton. Then what? In this cytoskeleton two points. Okay, cytoskeleton मध्ये आपल्याला दोन पॉइंट बघायचे आहे. फर्स्ट पॉइंट जो असणार आहे cilia आणि सेकंड पॉइंट जो असणार आहे flagellum. Okay, what is the first point? Cilia. And second point what? Flagellum. But cilia means what? Hair-like structure. Cilia means what? Hair-like structure. बरोबर, जे hair-like structure असणार आहे, ओके, एकदम बारीक, बरोबर आहे, हेअर सारखं त्या hair-like structure ला म्हणणार आपण cilia. And flagella means what? Tail-like structure. Flagella means what? Tail-like structure. Okay, that's the what? Cilia here it is the hair-like structure. And flagella what? Here it is the tail-like structure. Then what about the size? Size बद्दल काय बोलणार आपण बघा? Cilia says it is the small. Means about what? 5 micrometer. बरोबर, सिलियाची जी साइज असणार आहे ती कशी असणार आहे? स्मॉल असणार आहे. ओके, किती असणार आहे? 5 मायक्रोमीटर. आणि फ्लॅजेला जो असणार आहे ती साइज असणार आहे लार्ज. अबाउट व्हॉट? 150 मायक्रोमीटर. ओके, कशामध्ये असणार आहे? 150 मायक्रोमीटर. ते नंबर सिलिया हियर इज द मोर इन नंबर. बरोबर, सिलिया जे असणार आहे एका सेल मध्ये, बरोबर, नंबर काय असणार आहे? मोर इन नंबर. व्हॉट अबाउट 1000 नंबर्स पर सेल? म्हणजे एका सेल मध्ये किती सिलिया असणार आहे? 1000 सिलिया. एका सेल मध्ये किती सिलिया असणार आहे? 1000 सिलिया. आणि फ्लॅजेला जर म्हटलं तर काय आहे? 1 to 2 पर सेल. एका सेलला किती फ्लॅजेला असणार आहे? 1 किंवा 2 फ्लॅजेला असणार आहे. बरोबर, दॅट्स व्हाय 1 to 2 फ्लॅजेला पर सेल. त्यानंतर लोकेशन. बरोबर आहे, सिलियाचं लोकेशन काय आहे? ऑल ओव्हर द बॉडी सरफेस. जे सिलिया असणार आहे ते पूर्ण बॉडी सरफेसवर असणार आहे. सिलिया काय असणार आहे? ऑल ओव्हर द बॉडी सरफेस. आणि फ्लॅजेला जे आहे ते फ्लॅजेला काय आहे? ओनली वन साइड. बरोबर, फ्लॅजेला काय असणार आहे? ॲट ओनली वन साइड. बरोबर, कोणत्या साइडला असणार आहे? एंटीरियर साइडला. त्यानंतर बघा फंक्शन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिलिया? आता आपण ऑलरेडी बघतोय सिलिया मीन्स व्हॉट? हेअर लाइक स्ट्रक्चर. बघा या ठिकाणी एक स्ट्रक्चर दिसतंय बघा, ही सेल आहे आणि सेलच्या बघा हा जो आउटर सरफेस आहे त्या आउटर सरफेसवर काय सिलिया आहे. आणि सिलिया जर बघितलं तुम्ही तर स्ट्रक्चर कसं असणार आहे? हियर इट इज अ हेअर लाइक स्ट्रक्चर. व्हॉट अबाउट द सिलिया? हेअर लाइक स्ट्रक्चर. बरोबर, आणि त्यानंतर बघा ऑल ओव्हर द बॉडी सरफेस. सिलिया कुठे प्रेझेंट आहे? ऑल ओव्हर द बॉडी सरफेस. एका सेलवर किती सिलिया असणार आहे? इट इज अबाउट 1000 नंबर ऑफ सिलिया पर सेल. What is the function of cilia? Capturing of food. What is the function of cilia? Capturing of food. फूडला काय करणार आहे? कॅप्चर करणार. बरोबर, हे फंक्शन कशाचं? सिलियाचं. फ्लॅजेला मीन्स व्हॉट? हियर इट इज द फ्लॅजेला. बघा मग आपण बघितलं होतं फ्लॅजेला व्हॉट? हियर इट इज द लार्ज इन स्ट्रक्चर. फ्लॅजेला कसं असणार आहे? लार्ज स्ट्रक्चर असणार. बरोबर, त्यानंतर 1 to 2%. बघा ही एक सेल आहे आणि एका सेलवर बघा फ्लॅजेला किती दिसतोय? 1 किंवा 2 असणार. सिलिया कसं होतं का? नाही, सिलिया मोर इन नंबर मध्ये होता. सिलिया मोर इन नंबर मध्ये होता आणि कुठे प्रेझेंट होता? ऑल ओव्हर द बॉडी सरफेस. जर फ्लॅजेला बघितला तर फक्त काय 1 or 2
फंक्शन काय आहे, टेल लाइक फंक्शन, टेल लाइक स्ट्रक्चर जे आहे, टेल लाइक स्ट्रक्चरला म्हणणार आपण फ्लॅजेला. त्यामुळे फ्लॅजेलाचं फंक्शन काय असणार आहे, लोकोमोशन. फ्लॅजेलाचं फंक्शन काय असणार आहे, लोकोमोशन. त्यानंतर टाइप, सिलियाचे दोन टाइप असणार आहेत. पहिला टाइप असणार आहे कायनोसिलिया आणि सेकंड टाइप असणार आहे स्टिरिओसिलिया. पहिला टाइप असणार आहे कायनोसिलिया आणि दुसरा टाइप असणार आहे स्टिरिओसिलिया. कायनोसिलिया मीन्स व्हाट, मोटाईल, and स्टिरिओसिलिया मीन्स व्हाट, नॉन मोटाईल. ओके, व्हाट, इट इज द टाइप ऑफ सिलिया. सिलियाचे दोन टाइप असणार आहेत, कायनोसिलिया आणि स्टिरिओसिलिया. कायनोसिलिया मोटाईल असणार, स्टिरिओसिलिया नॉन मोटाईल असणार. त्यानंतर फ्लॅजेलाचे परत दोन टाइप बघा, व्हिप्लॅश फ्लॅजेला. ओके, व्हाट, व्हिप्लॅश फ्लॅजेला. आणि सेकंड टाइप काय असणार आहे, तीन सेल फ्लॅजेला. ओके, व्हाट, व्हिप्लॅश फ्लॅजेला. आणि सेकंड टाइप जो असणार तो असणार आहे तीन सेल फ्लॅजेला. मग व्हिप्लॅश मीन्स व्हाट, हंटर लाइक. व्हिप्लॅश मीन्स व्हाट, हंटर लाइक फ्लॅजेला. ओके, लाइक दॅट. बरोबर, हंटर सारखा काय असणार या ठिकाणी, फ्लॅजेला असणार आहे. हंटर लाइक फ्लॅजेला म्हणजे काय, व्हिप्लॅश फ्लॅजेला. आणि दुसरा काय असणार आहे, तीन सेल फ्लॅजेला. तीन सेल फ्लॅजेला मीन्स व्हाट, लाइक दॅट. हियर इट इज द हॉर्स टेल लाइन. ओके, व्हाट, हॉर्स टेल लाइन. ओके, दॅट्स व्हाट, इट इज द स्मॉल इन्फॉर्मेशन अबाउट द सायटोस्केलेटन. मग सायटोस्केलेटन सर्वात अगोदर सायटोस्केलेटन म्हणजे काय, नेटवर्क ऑफ फायब्रिन. पुढे प्रेझेंट आहे इन सायटोप्लाझम ऑफ सेल. बरोबर, सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्यामध्ये फायब्रिनचे जे नेटवर्क असणार आहे त्याला म्हणणार आपण सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन म्हणजे काय आहे, मायक्रोट्युब्युल्स अँड मायक्रोफिलामेंट. मायक्रोट्युब्युलचं स्ट्रक्चर कसं आहे, हॉलो, पोकळ आहे. बरोबर, आणि मायक्रोफिलामेंट्स कसे असणार आहे, सॉलिड. मायक्रोट्युब्युल्स कशाने बनलेला आहे, ट्युब्युलेंट प्रोटीन ने. बरोबर, मायक्रोफिलामेंट कशाने बनलेला आहे, ऍक्टिन प्रोटीन ने. बरोबर, मायक्रोफिलामेंट्स मायक्रोट्युब्युल मध्ये दोन स्ट्रक्चर, सिलिया आणि फ्लॅजेला. बरोबर, सिलिया म्हणजे काय, एअर लाइक स्ट्रक्चर. फ्लॅजेला म्हणजे काय, टेल लाइक स्ट्रक्चर. बरोबर, सिलियाची साइज कशी आहे, स्मॉल साइज 5 मायक्रोमीटर इन डायमीटर. बरोबर, फ्लॅजेलाची साइज कशी आहे, लार्ज साइज 150 मायक्रोमीटर इन डायमीटर. बरोबर, सिलियाचे नंबर कसे आहे, मोर इन नंबर म्हणजे 1000 नंबर ऑफ सिलिया पर सेल. एका सेल मध्ये किती सिलिया असणार आहे, 1000 सिलिया असणार. फ्लॅजेला काय असणार आहे, लेस नंबर मीन्स व्हाट, 1 to 2 फ्लॅजेला पर सेल. बरोबर आहे, सिलियाचं लोकेशन काय आहे, ऑल ओव्हर द बॉडी सरफेस. पूर्ण बॉडीवर, युकॅरियोटिक सेलच्या पूर्ण बॉडीवर काय असणार आहे, सिलिया असणार आहे. बरोबर आहे, फ्लॅजेला काय आहे, ओन्ली वन साइड. बरोबर आहे, त्यामुळे सिलियाचं फंक्शन काय आहे, कॅप्चरिंग ऑफ फूड. बरोबर आहे, फ्लॅजेलाचं फंक्शन काय आहे, लोकोमोशन. सिलियाचे दोन टाइप. बरोबर आहे, कायनोसिलिया आणि स्टिरिओसिलिया. कायनोसिलिया कसं असणार आहे, मोटाईल. स्टिरिओसिलिया कसं असणार आहे, नॉन मोटाईल. बरोबर आहे, त्यानंतर फ्लॅजेलाचे सुद्धा दोन टाइप, व्हिप्लॅश म्हणजे हंटर. बरोबर, आणि तीन सेल म्हणजे काय, हॉर्स टेल लाइन. दॅट्स व्हाट, इट इज द सायटोस्केलेटन, सिलिया अँड फ्लॅजेला. अँड डिफरन्स बिटवीन सिलिया अँड फ्लॅजेला. That's it, okay. Then what function of cilia and flagella as well as the function of cytoskeleton. म्हणजे जे सेल आहे, सेलच्या आतमध्ये जे सायटोस्केलेटन असतात त्या सायटोस्केलेटनचं फंक्शन काय असणार, म्हणजे प्रॉपरली फंक्शन ऑफ सायटोस्केलेटन. व्हॉट इज द फर्स्ट फंक्शन ऑफ सायटोस्केलेटन, हियर इट इज द मेंटेनन्स द शेप ऑफ द सेल. बरोबर, सेल जो आहे त्या सेलचा शेप मेंटेन करण्याचं काम कोणाकडे असणार आहे, सायटोस्केलेटनचं. ओके, व्हॉट इज द फर्स्ट फंक्शन, मेंटेनन्स द शेप ऑफ सेल. सेकंड फंक्शन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. बरोबर, सेल जे असणार युकॅरियोटिक सेल, ते युकॅरियोटिक सेलचं कॉन्ट्रॅक्शन करणे, ते युकॅरियोटिक सेलचा शेप मेंटेन करणे कोणाचं काम असणार आहे, सायटोस्केलेटनचं. थर्ड वन फंक्शन काय असणार आहे, मोबिलिटी ऑफ सेल. ऑब्वियसली, बरोबर, कारण सायटोस्केलेटन मध्ये काय, सिलिया आणि फ्लॅजेला. आणि सिलिया आणि फ्लॅजेला असल्यामुळे त्या ठिकाणी सेलचं काय होणार आहे, लोकोमोशन होणार आहे, मोबिलिटी होणार आहे. दॅट्स व्हाट, मोबिलिटी ऑफ सेल. अँड लास्ट वन व्हाट, चेंज द शेप ऑफ द सेल as well as the cell division. बरोबर, सेल डिव्हिजन होत असताना सुद्धा कोण मदत करणार आहे, सायटोस्केलेटन. जे नेटवर्क ऑफ फायब्रिन्स आहे ते मदत करणार आहे. त्यामुळे फंक्शन ऑफ सायटोस्केलेटन, पहिला फंक्शन काय आहे, मेंटेनन्स द शेप ऑफ सेल. ओके, मेंटेन द शेप ऑफ सेल. सेकंड फंक्शन काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल, मेंटेन द शेप ऑफ सेल. थर्ड वन काय फंक्शन असणार आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल. थर्ड वन फंक्शन काय असणार आहे, मोबिलिटी ऑफ सेल. अँड लास्ट वन काय असणार आहे, चेंजिंग शेप ऑफ सेल as well as the cell division. Okay, it is the what, it is the vast information of what, cilia and flagella. Then now we are moving towards the internal structure of what, cilia and flagella. बरोबर, आपण काय बघितलं, सिलिया आणि फ्लॅजेलाचा एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलं. म्हणजे काय असणार, किती सिलिया असणार, किती फ्लॅजेला असणार, त्याचं फंक्शन काय असणार, टाइप काय असणार, नंबर काय असणार. बरोबर आहे, आपल्याला काय बघायचं आता, सिलिया आणि फ्लॅजेलाचा इंटरनल स्ट्रक्चर बघायचं आहे. इथपर्यंत काय अडचण नाही, सगळे पॉइंट्स क्लियर झाले. व्हॉट इज सायटोस्केलेटन, नेटवर्क ऑफ फायब्रिन. सायटोस्केलेटन, नेटवर्क ऑफ फायब्रिन इन द सायटोप्लाझम ऑफ सेल. बरोबर आहे, नेटवर्क ऑफ फायब्रिन म्हणजे काय, मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट्स. मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट्स.
कोणत्या प्रोटीनने बनलेला आहे ट्युब्युलिन प्रोटीन आणि मायक्रोफिलामेंट्स कोणत्या प्रोटीनने बनलेला आहे ॲक्टिन फिलामेंट बरोबर आहे. त्यानंतर सिलिया म्हणजे व्हॉट टाइप ऑफ स्ट्रक्चर हेअर लाइक स्ट्रक्चर बरोबर आहे. त्यानंतर फ्लॅजेला मीन्स व्हॉट टेल लाइक स्ट्रक्चर. एका सेलवर किती सिलिया 1000. एका सेलवर किती फ्लॅजेला 1 to 2 flagella. Okay, then now we are move towards the internal structure of what cilia and flagella. बरोबर cilia आणि flagella चं काय बघायचं आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर बघायचं. Then what internal structure of cilia and flagella. Of what cilia and flagella. So what about the internal structure of cilia and flagella? First of all, what the arrangement. Okay, या ठिकाणी cilia आणि flagella ची जी arrangement असणार आहे internal arrangement. त्या arrangement का असणार आहे 9+2. What is the arrangement? The arrangement of internal structure of cilia and flagella. It is the 9+2. 9 means what? Peripheral microtubules. Okay, 9 का असणार आहे peripheral microtubules. Okay, what? Peripheral microtubules. 9 का असणार आहे peripheral microtubules असणार आणि 2 का असणार आहे okay 2 here it is the central microtubules. Okay, what? 2 it is the central microtubules. Okay, जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं या स्ट्रक्चर मध्ये बघा तुम्हाला काय दिसणार आहे आपण 9 काय बघतोय 9 जे ते पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स आहे. 9 का आहे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स. ओके, तुम्ही जर काउंटिंग केली तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 and 9 बरोबर आहे. 9 का आहे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल आणि 2 का आहे सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. ओके, दॅट्स 1 and 2 C1 आणि C2 किती आहे 2 बरोबर आहे. त्यामुळे 9 जे ते असणार आहे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स आणि 2 जे असणार आहे ते 2 का असणार आहे सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. ओके, दॅट्स व्हाट the internal arrangement of cilia and flagella. It is the 9+2. It is very important for the MCQ. MCQ साठी तुम्हाला बराच वेळेस विचारला होता what about the internal structure or what is the internal arrangements of cilia आणि flagella. मग काय internal arrangement 9+2. त्यातल्या त्यात 9 का आहे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स. 9 का आहे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स आणि 2 का आहे सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. Then what? Here it is consist of what? It is made up of first one here it is the protoplasmic sheath. Okay, first one का असणार आहे here it is the consist of protoplasmic sheath आणि second one जे असणार आहे ते second असणार आहे central sheath. Okay, what? protoplasmic sheath. first one जे असणार आहे ती काय असणार आहे protoplasmic sheath आणि second one काय असणार आहे central sheath. Okay, that's what here this microtubules it is made up of microfilament. बरोबर आहे. जे मायक्रोट्युब्युल्स असणार आहे मायक्रोट्युब्युल्स कशाने बनलेले असणार आहे मायक्रोफिलामेंट और द प्रोटोफिलामेंट. व्हाट द मायक्रोट्युब्युल्स इट इज मेड अप ऑफ द प्रोटोफिलामेंट. इट इज मेड अप ऑफ प्रोटोफिलामेंट. ओके, दॅट्स व्हाट मायक्रोट्युब्युल्स it is made up of what? It is made up of protofilament. कशाने बनलेले असणार आहे it is made up of the protofilament. ओके, मग प्रोटोफिलामेंट असणार आहे A and B. Okay, what about the protofilament? The protofilament it is made up of A and B. protofilament काय असणार आहे protofilament A आणि protofilament B. मग what about the protofilament A and protofilament B? बरोबर आहे. असणार आहे protofilament A आणि दुसरा काय असणार आहे protofilament B. बरोबर आहे. काय असणार आहे protofilament A आणि दुसरा काय असणार आहे protofilament B. मग हा जो protofilament A असणार आहे this protofilament A it is consist of what 13 chamber. बरोबर आहे. 13 microtubules. protofilament A मध्ये किती microtubules असणार आहे 13. that's what 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 and next one what 13. जर protofilament A असला तर त्यामध्ये किती microtubules असणार आहे 13 microtubules. बरोबर. protofilament A मध्ये किती microtubules असणार आहे 13. आणि जो protofilament B असणार आहे त्या protofilament B मध्ये किती microtubules असणार आहे 10. that's what 1
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Okay, that's what the protofilament ring it consists of 10 microtubules. किती microtubules असणार आहे? 10 microtubules. Okay, that's what this made up of protofilament A and B. A consists of 13 and B consists of what? 10. In this internal structure of cilia and flagella आपण ऑलरेडी बघितलं 9 जे 9 का है पेरिफेरल माइक्रोट्यूब्यूल्स 9 का है पेरिफेरल माइक्रोट्यूब्यूल्स. ओके, हियर वी विल काउंट. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके, पेरिफेरलला जे असणार आहे बाहेरच्या साइडला जे असणार आहे ते किती मायक्रोट्यूब्यूल्स असणार आहे? 9 मायक्रोट्यूब्यूल्स. आणि सेंट्रलचे जर तुम्ही मायक्रोट्यूब्यूल्स मोजले तर सेंट्रलला मायक्रोट्यूब्यूल्स किती असणार आहे? 2. C1 1 and C2 second. So that's why central it consists of 2 microtubules. Then what? In this peripheral microtubules A and B. Peripheral microtubule जे असणार आहे ते peripheral microtubules का असणार आहे? A and B. म्हणजे किती आहे? 2. A आणि B म्हणजे किती आहे? 2. त्याला म्हणणार आपण डबलेट. त्याला काय म्हणणार आपण? डबलेट. म्हणजे that's why peripheral microtubules which are present in a doublet form. Okay, what? Here it is the peripheral microtubules. What? The peripheral microtubules A and B. Peripheral microtubules का है? A and B present in the form of what? The peripheral microtubule A and B present in the form of doublet. Present in the form of doublet. Okay, present in the form of doublet. बरोबर आहे? A आणि B कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? डबलेट फॉर्म मध्ये असणार. ओके, दॅट्स व्हाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण याच्या नंतरचे जे स्ट्रक्चर बघणार आहे ते बघणार आपण सेंट्रिओलचं. कशाचं बघणार आहे आपण? सेंट्रिओलचं. आणि सेंट्रिओल मध्ये असणार A, B आणि C. सेंट्रिओल मध्ये काय असणार? A, B आणि C. म्हणजे मग कोणत्या फॉर्म मध्ये? ट्रिपलेट. कोणत्या फॉर्म मध्ये? ट्रिपलेट. आणि जे सिलिया आणि फ्लॅजेला असणार ते फक्त A आणि B म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये? डबलेट फॉर्म मध्ये. ओके, दॅट्स व्हाय द पेरिफेरल microtubules A and B which are present in the form of doublet. Then what? In this peripheral microtubules A and B which are present in the form of doublet, then the A link to the B. ओके, हा जो A असणार आहे हा कशाला लिंक होणार? B ला. A कशाला लिंक होणार आहे? B ला. ओके, दॅट्स व्हाय व्हाट? हियर A लिंक विथ B. इथे सुद्धा तसं A लिंक विथ B. ओके, व्हाट? हियर आल्सो A लिंक विथ B. Here also A link with B, 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 and here it is also what? A link with B. बरोबर आहे? म्हणजे जो A असणार मायक्रोट्यूब्यूल्स तो कशाला लिंक होणार आहे? B ला. कशाला लिंक होणार आहे? B ला. Okay, that time this linkage or this linker it is called as the AB linker. बरोबर? म्हणजे हा A कशाला लिंक होतो आहे? B ला. म्हणजे A B ला लिंक होणार आहे. A B ला लिंक होणार. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण AB लिंकर. त्याला काय म्हणणार आपण? AB लिंकर. म्हणजे मग तुम्हाला सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये विचारलं जातं which linker present in the cilia आणि फ्लॅजेला. मग सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये कोणता लिंकर असणार आहे? AB लिंकर. ओके, दॅट्स व्हाय इन सिलिया अँड फ्लॅजेला AB लिंकर इज प्रेझेंट. इन सिलिया and flagella what linker? Here it is the AB linker is present. What? Here it is the AB linker is present. Then what? C1 and C2 are attached. बरोबर आहे? जो C1 आणि C2 असणार आहे तो C1 आणि C2 सुद्धा काय आहे? दोघे एकमेकाला अटॅच आहे. ओके, the C1 and C2 attached with the help of what? Cross bridge. Okay, what? With the help of cross bridge. Okay, that's why what? In cilia and flagella the C1 and C2 attached with the help of cross bridge. काय असणार आहे? क्रॉस ब्रिज असणार आहे C1 आणि C2 मध्ये. C1 आणि C2 कोणते मायक्रोट्यूब्यूल्स आहे? सेंट्रल मायक्रोट्यूब्यूल्स. C1 आणि C2 कोणते मायक्रोट्यूब्यूल्स आहे? सेंट्रल मायक्रोट्यूब्यूल्स. ओके, कोणत्या ब्रिजने अटॅच होता आहे? क्रॉस ब्रिजने. आणि दिस क्रॉस ब्रिज इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. बरोबर आहे ना? हे जो क्रॉस ब्रिज असणार आहे हा क्रॉस ब्रिज कशाने बनलेला आहे? प्रोटीनने बनलेला आहे. व्हॉट प्रोटीन? हियर इट इज द डायनिन प्रोटीन. ओके, व्हॉट? हियर इट इज द डायनिन प्रोटीन. कोणत्या प्रोटीनने बनलेला असणार आहे? डायनिन प्रोटीनने. देन व्हॉट? Here it is the in AB linker the internal protofilament. हा जो inner protofilament असणार आहे हा inner protofilament मग हा जो C1 आणि C2 आहे
याच्या बाहेरची जी शीट असणार आहे याला म्हणणार आपण सेंट्रल शीट. ओके व्हॉट द C1 and C2 here it is the overlap. बरोबर आहे. हा जो C1 आणि C2 असणार आहे हा C1 आणि C2 काय झालेला आहे ओव्हरलॅप झालेला आहे. बरोबर आहे. which sheet here it is the central sheet. okay which sheet with the help of central sheet. okay that's what here write down C1 and C2 here it is the overlapping with the help of central sheet. जो C1 आणि C2 असणार आहे तो C1 आणि C2 कोणत्या शीटने त्या ठिकाणी ओव्हरलॅपिंग झालेली असणार आहे सेंट्रल शीट. देन व्हॉट द AB microtubules get attached to the central sheet. बरोबर आहे. जो A microtubules असणार आहे हा A microtubules सेंट्रल शीटला काय असणार आहे अटॅच असणार आहे with the help of radial spoke. with the help of what radial spoke. बरोबर radial spoke च्या मदतीने हा जो A microtubules आहे हा A microtubules कशाला अटॅच असणार आहे सेंट्रल शीटला अटॅच असणार आहे. that's what here is the radial spoke. मग जर तुम्हाला विचारलं गेलं की सेंट्रल शीट बरोबर आहे सेंट्रल शीट आणि A लिंकर कशाने अटॅच असणार आहे with the help of radial spoke. with the help of what the central sheet and what A linker which are attached with the help of what spoke. here it is the radial spoke. with the help of radial spoke. आणि मग हे जे स्ट्रक्चर तयार झालंय बघा हे स्ट्रक्चर कसं दिसतंय बघा तुम्हाला बैलगाडीच्या चाकासारखं. बरोबर आहे ना कसं असणार आहे बैलगाडीच्या चाकासारखं. म्हणजे सेंट्रलला काय व्हील आहे सेंट्रलला काय ते व्हील आहे आणि आजूबाजूला काय कार्ट आहे. दॅट्स व्हॉट इट इज द कार्ट व्हील लाइक स्ट्रक्चर. बरोबर ना. त्यामुळे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला इट इज लुक लाइक द कार्ट व्हील. द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला इट इज लुक लाइक अ कार्ट व्हील. म्हणजे मराठीतून जर आपण म्हटलं तर कसं दिसणार आहे बैलगाडीच्या चाकासारखं. बरोबर सेंट्रलला काय आहे C1 आणि C2 ते कशाचं काम करणार ॲक्सिलचं. बरोबर आहे. आणि आजूबाजूला काय फिरणार ते टायर वगैरे जे आपण म्हणतो बरोबर आहे ना ते त्याच्या आजूबाजूला काय होणार आहे फिरणार आहे लुक लाइक दॅट. बरोबर आहे. कारण प्रॉपरली स्पोक सुद्धा आहे त्याला काय आहे स्पोक आहे म्हणजे सेंट्रल आणि पेरिफेरल एकामेकाला स्पोकच्या मदतीने काय आहे अटॅच आहे. ते प्रॉपरली कार्ट व्हीलच्या सारखं ते स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार. मग परत एक वेळेस बघू बघा आपण द पेरिफेरल ट्यूब्यूल्स A and B प्रेझेंट इन द व्हॉट फॉर्म डबलेट फॉर्म. बरोबर A आणि B डबलेट फॉर्म मध्ये असणार. A B ला काय असणार आहे अटॅच असणार. बरोबर A B ला अटॅच असणार कोणत्या लिंकरने AB लिंकरने. बरोबर सेंट्रल शीट मध्ये जो C1 आणि C2 आहे तो कशाने अटॅच असणार आहे क्रॉस ब्रिजच्या मदतीने. क्रॉस ब्रिज कोणत्या प्रोटीनने बनलेला आहे डायनेन प्रोटीनने. त्यानंतर हा जो क्रॉस C1 आणि C2 आहे त्याला काय आहे ओव्हरलॅपिंग आहे. त्या ओव्हरलॅपिंगला म्हणणार आपण सेंट्रल शीट. या ओव्हरलॅपिंगला म्हणणार आपण सेंट्रल शीट. बरोबर आहे. त्यानंतर A जो असणार आहे तो एक कशाला अटॅच असणार आहे सेंट्रल शीटला कोणत्या स्पोकच्या मदतीने हेल्प ऑफ रेडियल स्पोक. विथ हेल्प ऑफ रेडियल स्पोक. बरोबर. मग सेंट्रल शीट नंतर हे पूर्ण स्ट्रक्चर तयार झालं की बाहेरची जी शीट तयार होणार आहे त्या शीटला म्हणणार आपण प्रोटोप्लाझ्मिक शीट. त्या शीटला म्हणणार आपण प्रोटोप्लाझ्मिक शीट. ओके आउटर स्ट्रक्चर. ओके व्हॉट आउटर स्ट्रक्चर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. बरोबर त्याला म्हणणार आपण प्रोटोप्लाझ्मिक शीट. आणि पूर्ण जे स्ट्रक्चर दिसते ते कशासारखे दिसत आहे कार्ट व्हील लाइक. बरोबर त्यामुळे आपण परत एक वेळेस बघू व्हॉट इट इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. अरेंजमेंट कशी आहे 9+2. बरोबर 9 काय आहे पेरिफेरल मायक्रोट्यूब्यूल्स. 9 काय आहे पेरिफेरल मायक्रोट्यूब्यूल्स. बरोबर 2 काय आहे सेंट्रल. कोणते मायक्रोट्यूब्यूल्स असणार आहे सेंट्रल मायक्रोट्यूब्यूल्स. बरोबर त्यानंतर कशाने बनलेला आहे इट इज मेड अप ऑफ प्रोटोप्लाझ्मिक शीट अँड सेंट्रल शीट. सेंट्रल शीट मध्ये हे असणार सेंट्रल आणि प्रोटोप्लाझ्मिक म्हणजे कुठे असणार आहे बाहेर असणार. त्यानंतर हे जे मायक्रोट्यूब्यूल्स आहे कशाने बनलेले आहेत प्रोटोफिलामेंट. बरोबर A आणि B. A मध्ये किती प्रोटोफिलामेंट आहेत 13. B मध्ये किती आहे 10. ओके देन व्हॉट द C1 आणि C2 सेंट्रल शीट आर attached with the help of what cross bridge. कोणता प्रोटीन असणार रायनिक प्रोटीन असणार. त्यानंतर जे A आणि B मायक्रोट्यूब्यूल्स आहे कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ डबलेट. त्यानंतर जो A असणार तो कशाला अटॅच असणार B ला कोणत्या लिंकरने AB लिंकरने. त्यानंतर C1 आणि C2 ला काय आहे ओव्हरलॅपिंग आहे कोणत्या शीटचे सेंट्रल शीटचे. बरोबर हा जो A आहे तो कशाला अटॅच आहे सेंट्रल शीटला अटॅच आहे. बरोबर कोणत्या स्पोकच्या मदतीने रेडियल स्पोकच्या मदतीने. आणि त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर कसं दिसणार आहे आपल्याला कार्ट व्हील लाइक. ओके हे स्ट्रक्चर कसं दिसणार आहे आपल्याला देन व्हॉट आपण ऑलरेडी बघितलं की सिलियाचे आपण दोन टाइप बघितले. ओके हियर इज द कायनोसिलिया आणि सेकंड जो टाइप आहे तो सेकंड टाइप काय आहे स्टिरियोसिलिया. व्हॉट इज द सेकंड टाइप हियर इज द स्टिरियोसिलिया. बरोबर कायनोसिलिया आपण काय बघितलं होतं मोठे. कायनोसिलिया कसं असणार आहे
मोटेल आणि स्टिरिओसिलिया काय बघितलं होतं आपण नॉन मोटेल. ओके, कायनोसिलिया इट इज द मोटेल आणि स्टिरिओसिलिया नॉन मोटेल. कायनोसिलिया मोटेल असणार, स्टिरिओसिलिया कसं असणार आहे नॉन मोटेल असणार. मग कायनोसिलिया का मोटेल आहे? बिकॉज इट इज इंटरनल अरेंजमेंट इज 9+2. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना. जो कायनोसिलिया आहे त्या कायनोसिलियाची अरेंजमेंट कशी आहे 9+2 आहे. म्हणजे 9 ला काय आहे पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स आणि सेंट्रलला काय आहे 2 मायक्रोट्युब्युल्स. सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स म्हणजे सेंटर जो आहे तो ऍक्सिसचं काम करतोय आणि पेरिफेरल कशाचं काम करतोय ट्रान्सचं. बरोबर. त्यामुळे प्रॉपरली अशी जे अरेंजमेंट होणार आहे कशाचे सिलियाचे आणि फ्लॅजेलाचे. त्यामुळे कायनोसिलिया जो आहे तो कायनोसिलिया कसा आहे मोटाईल. कायनोसिलिया कसा आहे मोटाईल कारण सेंट्रलला सुद्धा मायक्रोट्युब्युल्स आहे आणि पेरिफेरलला सुद्धा काय आहे मायक्रोट्युब्युल्स. परंतु त्याच कंपेअरला आपण स्टिरिओसिलिया बघितलं तर स्टिरिओसिलिया काय आहे नॉन मोटाईल बिकॉज ऑफ व्हॉट देयर इंटरनल अरेंजमेंट इज 9+0. बरोबर. त्याची अरेंजमेंट कशी आहे 9+0. म्हणजे इथे काय होतं कायनोसिलियामध्ये पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स होते. बरोबर आहे. पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स होते आणि 2 काय होते सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. बरोबर. परंतु नॉन मोटाईल स्टिरिओसिलियामध्ये काय आहे 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स असणार. बरोबर आहे ना. 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स असणार परंतु 0 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स असणार. काय आहे 0 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. म्हणजे सेंट्रलला मायक्रोट्युब्युल्स आहे का नाही. त्यामुळे कोणी ऍक्सिसला असणार आहे का नाही आणि त्यामुळे याचं मोटाईल होणार नाही. त्यामुळे याची हालचाल होणार नाही. म्हणजे स्टिरिओसिलिया कसं आहे नॉन मोटाईल कारण त्याची अरेंजमेंट आहे 9+0 ची. बरोबर आहे. आणि कायनोसिलिया काय मोटाईल कारण त्याची अरेंजमेंट काय आहे 9+2. That's what it is the whole information about what cilia and flagella under the cytosclera. Under the cytosclera. Okay, thank you. Any doubt?